नमस्कार. बघता बघता वर्ष सरलं. नवीन वर्ष उंबरठ्यावर येऊन उभं आहे. नवी उमेद, नवीन आशा, नवे दिवस, नवे विचार. कठीण गेला ना आतापर्यंतचा काही काळ. काही जणांना खूप कठीण गेला. या कमी जास्त प्रमाणात प्रत्येकालाच वेगवेगळ्या प्रकारच्या कठीण दिवसांना आणि संकटांना सामोरं जावं लागलं. पण ते सगळे जुने दिवस, सगळे वाईट विचार, सगळे दुःख, कष्ट सगळं मागे टाकून आता नव्या पहाटेला सामोरं जायचंय. त्यासाठी सकारात्मक विचारांची शिदोरी तुम्हाला सोबत देण्यासाठी स्वरसाधना छान नव्या उमेदीची गाणी घेऊन तुमच्या समोर आलाय. यामध्ये तुम्हाला खूप छान ऊर्जा मिळेल याची आम्हाला खात्री आहे. कसं असतं, एखादं टेबल किंवा खुर्ची वापरताना आपण त्याच्यावर फुंकर घालतो. आधी जळमट असली नसली, धूळ असली नसली तरीही आपण फुंकर घालून ती झटकायचा प्रयत्न करतो. मनाचं तसंच असतं. नकारात्मक विचारांची जळमट मनावर नसली तरीही सकारात्मक विचारांची फुंकर त्यावर घालावी लागते आणि ती मिळते प्रार्थनेने. प्रार्थना म्हणजे फक्त काहीतरी मागणं नसतं. आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी स्वतःची पात्रता सिद्ध करणं आणि त्यात यश मिळावं म्हणून त्या ईश्वराला किंवा त्या शक्तीला साकडं घालणं म्हणजे प्रार्थना. एक धरती, एक गगन, एक निसर्ग, सगळं एक असताना आपणही सगळ्यांनी एक व्हावं आणि एकमेकांमध्ये एकसारखं नातं असावं यासाठी प्रार्थना केली जाते. आणि ती सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत गौरी पाटील. ऐकूया सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है. शिव ही सुंदर है. जागो उठ कर देखो, जीवन जो तुजागर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम. आ आ सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम.
आपण आयुष्यात वेगवेगळी ध्येय ठरवलेली असतात. प्रत्येकाची वेगवेगळी असतात. घर, शिक्षण, यश, जोडीदार, प्रेम, कधी स्वतःसाठी कधी इतरांसाठी निरनिराळी ध्येय असतात. या अंतिम ध्येयाकडे जाताना काही वेळेला अशी दुविधा येऊन पोहोचते की आपल्याला ह्यातली कुठली वाट निवडायची आहे ह्याचा प्रश्न पडतो. अशा वेळी न डगमगता निडर होऊन दृढ निश्चयाने त्यातल्या त्यात योग्य मार्ग निवडावा लागतो. अशीही शक्यता असते की पुढे जाऊन तो मार्ग चुकलाय अशी जाणीव होते. मग पुन्हा नवीन वाट चोखाळायची आणि नव्याने सुरुवात करायची. अशा वेळी स्वतःवर खूप विश्वास असावा लागतो. नुसता विश्वास असून चालत नाही, तर धोका पत्करण्याची तयारीही असावी लागते. यासाठी नशीब बिघडलेलं असलं, नशिबाची गणितं बिघडलेली असली तर ती सुधारायची असतात, ती सोडवायची असतात आणि त्यासाठी युक्त्या प्रयुक्त्यांचा आधार घ्यावा लागतो. डोकं चालवावं लागतं, तदबीर चालवावी लागते. हेच गाणं घेऊन रेणुका गोगटे आपल्या समोर येत आहेत. तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले, अपने पे भरोसा है तो एक दांव लगा ले. तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले, तकदीर बना ले, अपने पे भरोसा है तो ये दाव लगा ले, लगा ले, दाव लगा ले. तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले, तकदीर बना ले, अपने पे भरोसा है तो ये दाव लगा ले, लगा ले, दाव लगा ले. डरता है ज़माने की निगाहों से भला क्यों, निगाहों से भला क्यों. डरता है ज़माने की निगाहों से भला क्यों, निगाहों से भला क्यों. इंसाफ तेरे साथ है, इल्ज़ाम उठा ले, इल्ज़ाम उठा ले, अपने पे भरोसा है तो ये दाव लगा ले, लगा ले, दाव लगा ले. हे 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 क्या खाक वो छीना है जो अपने ही लिए हो, अपने ही लिए हो. क्या खाक वो छीना है जो अपने ही लिए हो, अपने ही लिए हो. खुद मिट के किसी और को मिटने से बचा ले, मिटने से बचा ले, अपने पे भरोसा है तो ये दाव लगा ले, लगा ले, दाव लगा ले. हे हे टूटे हुए पतवार है कश्ती के तो गम क्या. हारी हुई बाहों को ही पतवार बना ले, पतवार बना ले, अपने पे भरोसा है तो ये दाव लगा ले, लगा ले, दाव लगा ले. तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले, तकदीर बना ले, अपने पे भरोसा है तो ये दाव लगा ले, लगा ले, दाव लगा ले. सुख मानल्याशिवाय, विश्वास ठेवल्याशिवाय, गरजा मर्यादित राखल्याशिवाय आणि वेदनेवर नियंत्रण मिळवल्याशिवाय आनंदी आयुष्याचं वाटूक पूर्ण होत नसतं. कधी उधाणलेल्या मनाला मन रे तू काहे ना धीर धरे म्हणून वेसण घालावी लागते. कधी बिथरलेल्या मनाला
जहां नहीं चैना वहां नहीं रहना म्हणून फुंकर घालावी लागते. तर कधी बर्बादियों का जश्न मनाता चला गया म्हणून बेफिकीर वृत्ती लागते. असं करूनच आनंदी आयुष्य मिळतं. गाणं घेऊन आपल्या समोर येत आहेत मंदार जोशी. हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. बर्बादियों का शौक मनाना फजूल था, बर्बादियों का शौक मनाना फिजूल था, मनाना फिजूल था, मनाना फिजूल था. बर्बादियों का जश्न मनाता चला गया, बर्बादियों का जश्न मनाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, मुकद्दर समझ लिया, मुकद्दर समझ लिया. जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, न महसूस हो जहां, न महसूस हो जहां. मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. माणसाचं आयुष्य आशेवर अवलंबून असतं. आशा माणसाला जिवंत ठेवते. स्वप्नांसारखं नाही, स्वप्न मोडू शकतात, भंगू शकतात, पण आशा मात्र अमर्त्य असते. ती कायम आपल्याला जिवंत ठेवते. तिच्यावरच तर माणूस तग धरून असतो. आशेच्या आधाराने माणसाला जगता येतं. आशेचे सोनेरी किरण माणसाच्या आयुष्यात उजेड घेऊन येतात. आणि असाच उजेड घेऊन येण्याचं महत्वाचं काम करत असतात लहान मुलं. त्यांच्या हसण्याने आपलं अवघं आयुष्य उजळून जात असतं. म्हणूनच लहान मुलांना प्रकाशाचे तारे व्हा आणि अंधाराला दूर करा
असं सांगायला उदय पत्की आपल्या समोर येत आहेत. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा. हसा मुलानो हसा. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा. हसा मुलानो हसा. हसा मुलानो हसा. शिखरावरती खुशाल जाऊन बसा. हसा मुलानो हसा. हसा मुलानो हसा. सर्व मागचा विसरा गुंता. अरे उद्याच्या नकोत चिंता. सर्व मागचा विसरा गुंता. अरे उद्याच्या नकोत चिंता. बघा अरुण तो बाळानो रे तुम्हा कुणवितो कसा. हसा मुलानो हसा. अरे हसा ना. हसा मुलानो हसा. प्रार्थनेतून नुसती शक्ती मागून उपयोगाची नाही, त्या शक्तीचा योग्य वापर करण्याचं भान मात्र आपल्याला आलं पाहिजे. ती शक्ती योग्य कारणांसाठी, इतरांसाठी वापरता आली पाहिजे. चुकूनही आपल्या हातून चूक होऊ नये यासाठी सुद्धा प्रार्थना करावी लागते. अशीच प्रार्थना घेऊन आपल्या समोर येत आहेत अर्चना श्रोत्री. इतनी शक्ती हमें देना दाता.
रोशनी दे, हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे, बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले कि होना, हम चले नेक हे भान जसं आपल्या शक्तीविषयी असायला हवं तसंच ते इतरांविषयी असायला हवं. आनंदाने जगण्याचा हक्क प्रत्येकाला आहे याचं भान आपण सगळ्यांनी ठेवायला हवं. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागायला हवं. हेच मागणं घेऊन श्रेया पत्की आपल्या समोर येते. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणे. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे.
आपल्या आशा, अपेक्षा, स्वप्न आणि वास्तव यात कित्येकदा खूप अंतर असतं, विरोधाभास असतो. कित्येकदा असं होतं की काही दुःखी क्षणांनी आपण अगदी ढासळून जातो, पण कोलमडून न जाता पुन्हा जिद्दीने, उमेदीने उभं राहावं लागतं. त्याच वाटेवर चालावं लागतं. प्रयत्न सोडून चालत नाही, थकून चालत नाही. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही आणि तव्याचे चटके सोसल्याशिवाय भाकरी मिळत नाही. हाच विचार घेऊन जावेद सुहाना आपल्या समोर येत आहे. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों से चल के मिलेंगे साए बहार के. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. ओ राही 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 ओ राही. सूरज देख रुक गया है, तेरे आगे झुक गया है. सूरज देख रुक गया है, तेरे आगे झुक गया है. जब कभी ऐसे कोई मस्ताना निकले है अपनी धुन में दीवाना, शाम सुहानी बन जाते हैं दिन इंतजार के. ओ राही ओ राही ओ राही ओ राही. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. ओ राही 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 ओ राही. साथी ना कारवां है, ये तेरा इम्तिहान है. साथी ना कारवां है, ये तेरा इम्तिहान है. यूं ही चला चल दिल के सहारे, करती है मंजिल तुझको इशारे. देख कहीं कोई रोक न ले यूं तुझको पुकार के. ओ राही ओ राही ओ राही ओ राही. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. ओ राही ओ राही
सिनेसंगीत हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. ज्याला सिनेसंगीतावर किंवा एकंदरीतच गाण्यांवर प्रेम आहे त्याला कुठल्याही गोष्टीसाठी, कोणत्याही संकटासाठी सायकॅट्रिस्टची किंवा डॉक्टरची गरज पडणार नाही. इतकं काम म्युझिक थेरपी करत असते. जे काम मोठमोठ्या महागड्या औषधांनी होत नाही ते काम या 7 सुरांनी अगदी छान होऊन जातं. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून आजतागायत सिनेसंगीतातून आपल्याला असं असंख्य खजिना मिळत गेलेला आहे. वेगवेगळ्या नात्यांवर, प्रेमावर, यशापयशावर, शत्रुत्वावर, जीवनाच्या तत्वज्ञानावर असंख्य अगणित गाणी आहेत. आपल्या आयुष्यातल्या असंख्य टप्प्यांना ही गाणी जोडली गेलेली आहेत. कित्येक आठवणी गाण्यांशी जोडल्या गेलेल्या आहेत, कित्येक गाण्यांशी आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. आपल्याला फक्त माहीत असावं लागतं कुठलं गाणं आपल्यासाठी आहे, हेच गाणं आपल्यासाठी आहे, हेही आपल्याला लक्षात येतं. असंच एक आपलं गाणं घेऊन आपल्या समोर येत आहेत मंदार जोशी. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. थोड़े आंसू है, थोड़ी हंसी, आज गम है तो कल है खुशी. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. थोड़े आंसू हैं, थोड़ी हंसी, आज गम है तो कल है खुशी. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. जिंदगी रात भी है, सवेरा भी है. जिंदगी रात भी है, सवेरा भी है. जिंदगी है सफर और बसेरा भी है. जिंदगी है सफर और बसेरा भी है. जिंदगी एक पल दर्द का दाव है, दूसरा सुख भरी छाव है. हर नए पल नया गीत है, जिंदगी की यही रीत है. जिंदगी की यही रीत है, जिंदगी की यही रीत है. गम का बादल जो छाए तो हम मुस्कुराते रहे. गम का बादल जो छाए तो हम
कल फिर मने, वक्त भी जैसे एक मीत है, जिंदगी की यही रीत है, जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। थोड़े आंसू हैं, थोड़ी हंसी, आज हम हैं तो कल है खुशी, जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है, जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाच्या आयुष्यात असंख्य घटना घडत असतात. त्यातल्या कित्येक घटना अनाकलनीय असतात, रहस्यमय असतात, चक्रावून टाकणाऱ्या असतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी कुठली तरी शक्ती आहे असं आपण मानत असतो. कुठल्या तरी चांगल्या हेतूनेच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात असा जर विश्वास ठेवला तर खूप कमी गोष्टींचं दुःख आपल्याला होऊ शकतं. किती उगाळत बसणार दुःख तरी त्यातून पार होऊन पुढे जावं लागतं. आणि त्यासाठी बुद्धी, तेज, सकारात्मकता, ऊर्जा या सगळ्या गोष्टींची आणि सत्य आणि सुंदराची आस असावी लागते. त्यासाठीच एक गाणं घेऊन आपल्या समोर येत आहेत गौरी पाटील. तू बुद्धी दे, तू तेज दे. तू बुद्धि दे, तू तेज
चेतना विश्वास दे जीवनाबद्दल तर काय म्हणावं, इतकी गाणी जन्मली आहेत जीवन या विषयावर की त्यांच्यावर चर्चा सुरू केली आणि पृथ्वीपासून सुरुवात केली तर चंद्रापर्यंत पोहोचलो तरीही त्या चर्चा संपणार नाही. ही गाणी आपलं आयुष्य सुखकर करत असतात, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला साथ देत असतात. आयुष्यातल्या हव्या असलेल्या गोष्टी हरवल्या तरी हरवल्यानंतर सुद्धा रडत बसायचं नाही, पुढे जायचं हे सांगत असतात. असंच गाणं घेऊन उदय पत्की आपल्या समोर येत आहेत. जिंदगी हंसने गाने के लिए है, पल दो पल. जिंदगी हंसने गाने के लिए है, पल दो पल. जिंदगी हंसने गाने के लिए है, पल दो पल. इसे खोना नहीं, खोके रोना नहीं, इसे खोना नहीं, खोके रोना नहीं. जिंदगी हंसने गाने के लिए है, पल दो पल. जिंदगी हंसने गाने के लिए है, पल दो पल. तेरे गिरने में भी तेरी हार नहीं, कि तू आदमी है अवतार नहीं. तेरे गिरने में भी तेरी हार नहीं, कि तू आदमी है अवतार नहीं. जो देश हो भेष बना प्यारे, चले जैसे भी काम चला प्यारे. प्यारे तू गम न कर, जिंदगी हंसने गाने के लिए है, पल दो पल. जिंदगी हंसने गाने के लिए है, पल दो पल. जहाँ सच न चले वहाँ झूठ सही, जहाँ हक न मिले वहाँ लूट सही. जहाँ सच न चले वहाँ झूठ सही, जहाँ हक न मिले वहाँ लूट सही. यहाँ चोर है सब कोई साध नहीं, सुख ढूंढ ले सुख अपराध नहीं. प्यारे तू गम न कर, जिंदगी हंसने गाने के लिए है, पल दो पल. इसे खोना नहीं, खोके रोना नहीं, इसे खोना नहीं, खोके रोना नहीं. जिंदगी हंसने गाने के लिए है, पल दो पल. जिंदगी. विधात्याने निर्माण केलेली एक अद्भुत वस्तू म्हणजे माणूस. माणसाची निर्मिती करताना त्याने त्याला मेंदू दिला, हृदय दिलं आणि यांच्या मध्ये झुलणारा एक झुला दिला, मन. दैवी देणगी आहे मन म्हणजे. किती खेळ करत असतं हे मन, क्षणात इथे क्षणात तिथे.
किती चंचल. या मनाची उत्तम प्रकारे वर्णन केलेली एक कविता बहिणाबाईंची आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. इतकी चंचल अवस्था असलेलं हे मन, कित्येक वेळा या मनाला द्विधा स्थितीला सामोरं जावं लागतं. या वेळेला इथे जाऊ की तिथे जाऊ, हे निवडू की ते निवडू, या द्विधा मनस्थितीत आपण अडकतो. अशा वेळेला त्या द्विधा मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो, आयुष्यावर विश्वास ठेवावा लागतो, आपल्या माणसांवर विश्वास ठेवावा लागतो, त्यांना धरून ठेवावं लागतं, जोडून ठेवावं लागतं. हेच गाणं घेऊन आपल्या समोर येत आहे जावेद सुहाना. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते. हातातल्या वाळूसारखे कण निसटून जातात, क्षण परत येत नाहीत, म्हणूनच त्यांना धरून ठेवायचं असतं. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. फूल खिलते हैं, लोग मिलते हैं, फूल खिलते हैं, लोग मिलते हैं, मगर पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं, वो बहारों के आने से खिलते नहीं. कुछ लोग एक रोज जो बिछड़ जाते हैं, वो हजारों के आने से मिलते नहीं. उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. सुबह आती है,
रात जाती है सुबह आती है, रात जाती है यूं ही, वक्त चलता ही रहता है रुकता नहीं, एक पल में ये आगे निकल जाता है, आदमी ठीक से देख पाता नहीं, और पर्दे पे मंजर बदल जाता है, एक बार चले जाते हैं जो दिन रात सुबह शाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते। जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते। प्रत्येक जण आपापला घास घेऊनच जन्माला आलाय. त्याने चोच दिली, तो दाणाही देतो. प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळं आयुष्य आलं आहे. या निसर्गाच्या जीवनचक्रामध्ये प्रत्येकाचा आपला वेगळा हिस्सा आहे, प्रत्येकाचं आपलं वेगळं योगदान आहे. असं असताना दुसऱ्यावर का जळावं, दुसऱ्याचा द्वेष का करावा? आपलं ते आपलं, दुसऱ्याचं ते दुसऱ्याचं. कशाला दुसऱ्याच्या भानगडींमध्ये नाक खुपसायचं आणि कशाला दुसऱ्यावर जळायचं? असं असताना आपलं मिळवण्यासाठी नशिबाला दोष न देता पुढे जाता आलं पाहिजे. आपल्या वाट्याला आलेलं गाणं आपण गायलं पाहिजे. जे झालं, जे गेलं ते विसरून पुढे गेलं पाहिजे. जे वाट्याला दुःख आलं किंवा जे आपल्याला मिळालं नाही ते उगाळत किती काळ बसणार? एका विनोदावर आपण जास्त वेळ हसू शकत नाही ना, मग एका दुःखावर जास्त वेळ कशाला रडत राहायचं? ते मागे टाकायचं आणि पुढे निघायचं. जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, हे सांगणारे गाणं घेऊन येत आहेत रेणुका गोगटे. जीवन गाणे, जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे.
जीवन गाणे गातच राहावे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे जीवन गाणे गातच राहावे. अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. हा अनुभव घेण्यासाठी तुकोबाच व्हायला हवं असं नाही. ईश्वर प्राप्तीची गरज नाही. माणसाचं मन असंच आहे. अणुरणू एवढं छोटस, सूक्ष्म आणि आकाशा एवढं मोठं, विशाल, ब्रह्मांड स्वरूप. हे छोटस मन खूप काही करू शकतं. प्रचंड ताकद असते त्यात. आशा, आकांक्षा, विचार, भावना, स्वप्न सगळं असतं त्यात. या कल्पनाशक्तीच्या जोरावर मन काय काय करू शकतं. मासा होऊन समुद्राचा तळ गाठतं, शेत होऊन वाऱ्यावर डोलतं, पंख लावून आकाशात भराऱ्या मारतं. निसर्गाने जे दिलं नाही ते सगळं हे मन करू शकतं. याच ताकदीच्या आधारावर छोट्याशा मनाच्या छोट्याशा आशा माणसाचं आयुष्य मोठं करतात. हेच आपल्या आजच्या कार्यक्रमाचं सूत्र आहे, छोटीसी आशा. दिल है छोटा सा छोटी सी आशा हे गाणं घेऊन आपल्या समोर येत आहेत अर्चना श्रोत्री. शीर्षकाचं गीत असलेलं हे गाणं या कार्यक्रमातलं शेवटचं गाणं आहे. या शेवटच्या गाण्यासह आणि नवीन वर्षाच्या असंख्य शुभेच्छांसह आम्ही निरोप घेणार आहोत. ऐकूया शेवटचं गाणं. दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भर मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा. दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भर मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की
मस्ती भर मन की